कृष्ण म्हणतात युधिष्ठिराला, अरे भार्गव रामांनी क्षत्रियांचा प्रचंड संहार केल्यामुळं अनेक क्षत्रिय जे सध्या दिसत आहेत ना ते नामधारी क्षत्रिय आहेत, त्यांच्यात काही दम नाही. आणि भोज कुळातील राजांनी दुष्ट जरासंधाला आपला सेनापती निवडलेला आहे, त्याला राज्याभिषेक केलेला आहे आणि शिशुपाल हा त्याचा सेनापती झालेला आहे. शिशुपाल कोण आहे? दिते पुत्रस्तु यो राजन हिरण्यकश्यपु स्मृतः सजज्ञे मानुषे लोके शिशुपालो नरर्षभः. जो पूर्वी हिरण्यकश्यपू होता तोच आता शिशुपाल बनून आलाय. दितीचा पुत्र असा हा शिशुपाल जरासंधाचा सेनापती झालाय. अस्ति आणि प्राप्ती या जरासंधाच्या कन्या कंसाला दिलेल्या, त्या कंसाला मी मारलं म्हणून हा जरासंध माझा शत्रू बनून राहिलेला आहे. आणि या जरासंधाला हंस, डिंडिभ, भीष्मक, पौंड्रक, वासुदेव इत्यादी मित्र प्राप्त झालेले. आता यांच्याशी आमचा नातेसंबंध आहे. त्यामुळं रैवतक पर्वताचा आश्रय घेऊन आम्ही कुशस्थली या ठिकाणी द्वारका वसवली आणि मथुरेचा त्याग केला. म्हणजे भगवंताची महाभारतात जी एंट्री झालेली आहे ती भगवान द्वारकेला शिफ्ट झाल्यानंतरची आहे. हे लक्षात ठेवायचं. कुशस्थलीं करिष्यामि निवेशम द्वारकां पुरीं. आमचे 18,000 भाऊबंध आणि 18 सैन्याच्या तुकड्या आहेत, म्हणजे प्रत्येक सैन्याची तुकडी 1,000ची. जर तुला राजसूय यज्ञ करून सम्राट व्हायचं असेल तर जरासंधाला संपवावं लागेल. भगवान शंकरांच्या अनुग्रहामुळं त्यानं अनेक राजांना जिंकलंय. 86 राजांना गिरिव्रजामध्ये डांबून ठेवलेलं आहे. 100 संख्या होताच त्यांचा नरबली तो देणार आहे. युधिष्ठिरानं विचारलं, जरासंधाला कसं संपवायचं? अरे कृष्णा, तूच आमचा आधार आहेस रे, जरासंधाला कसं संपवायचं सांग. भीम मध्येच बोललाय. आता संपवायचा विषय आला की भीम मध्ये बोलणार. मग ते जेवण असो किंवा माणूस असो, जय जय रघुवीर समर्थ. भीम मध्येच बोलला. कृष्ण म्हणजे राजनीतीतील प्रावीण्य, मुत्सद्देगिरी. मी स्वतः म्हणजे अपार बल आणि हा अर्जुन म्हणजे जय. आम्ही अग्नित्रेता आहोत. 3 अग्नी मुख्य आहेत, गार्हपत्य, दक्षिणाग्नी आणि आह्वनीय अग्नी. नाभी, हृदय आणि मुख ही त्याची 3 स्थानं. पण पहाटेची संध्या नाभीपाशी, दुपारची हृदयापाशी, संध्याकाळची मुखापाशी. 3 अग्नींची संबंध आहे. पिता वै गार्हपत्योऽग्निर्माताग्निर्दक्षिण स्मृतः गुरुराहवनीयस्तु साग्नित्रेता गरीयसी. भगवान म्हणून सांगितलंय. पिता हा गार्हपत्य अग्निप्रमाणे आहे, माता दाक्षिणाग्निप्रमाणे आहे आणि गुरु हा आहवनीय अग्निप्रमाणे आहे. याला अग्नित्रेता म्हणजे 3, एकच अग्नी पण स्वरूप 3 असं म्हटलेलं आहे भगवान म्हणून. म्हणजे माता, पिता आणि गुरु हे अग्निस्वरूपच मानावेत आणि पूजनीय समजावेत. असे आम्ही 3 आहोत. आम्ही 3 मिळून जरासंधाला संपवू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जरासंधाची कथा ऐका. मगधराज बृहद्रथ
निपुत्रिकच संत्रस्त झाले, सर्व उपाय व्यर्थ गेले. म्हणून त्यांनी काक्षीमान गौतमपुत्र चंड कौशिकाला आपला गुरु बनवलं, त्याला शरण गेले. ऋषी ध्यानस्थ बसलेले असताना अक्षत असं म्हणजे छिद्र न पडलेलं आम्रफल खाली पडलं. त्यांनी ते प्रसाद म्हणून राजाला दिलं. तुझ्या पत्नीला दे, तिला पुत्रप्राप्ती होईल. आता राजाला होत्या 2 पत्नी, म्हणून त्यांनी अर्ध कापून ते फळ दिलं. मला विचारायचं नाही कोळीचं काय केलं म्हणून. सीडलेस आंबा होता असं समजा, नाही तर मग वेदव्यासांना विचारा. आणि त्यांनी उत्तर दिलं की मला पहिल्यांदा फोन करून कळवायचं. अर्धा आंबा कापला आणि दोघींना दिला. त्यांना मूल झालं ते सुद्धा अर्ध. एक वामांग आणि एक दक्षिणांग घाबरल्या आणि मुलाचा त्याग करा म्हणून फेकून दिलं उकिरड्यात. त्यावेळेला नेमकी जरा नावाची राक्षसी तिथे आली आणि तिला मांसपिंड 2 दिसले. तिला वाटलं इट्स फूड फॉर मी, म्हणून तिनं ते उचललं. दुसरं एक दिसतं म्हणून तिथं उचललं. आता दोन्ही मिळून खाऊया म्हणून एकत्र केलं तर ते बाळजिवंत झालं. ते एकत्र झालं आणि एकच झालं. जरेमुळं सांधला गेलेला म्हणून जरासंध. जरेमुळं सांधला गेलेला म्हणून जरासंध. जरा जिवंतिका माहितीये तुम्हाला, तो जरासंध. त्या मुलाला चंड कौशिकांकडे नेलं गेलं. कारण आता छान मुलगा झाला म्हटल्यानंतर जरेनं तो टाकून दिला. बापरे हे काय झालं म्हणून. राक्षसी असली तरी गेली पळून. हा मुलगा झालेला पाहून राजाला आनंद झाला. त्यांनी उचललं आणि चंड कौशिकांकडे नेलं. तुमच्या कृपा प्रसादामुळे प्राप्त झालेला मुलगा, याचं भवितव्य कथन केलं. फार मोठा राजा होईल, खूप सामर्थ्यवान होईल, आदी सगळं सांगितलं. राजाला खूप आनंद झाला. मुलगा मोठा झाल्यानंतर बृहद्रथानं त्याला राज्यावर बसवलं आणि आपल्या 2 पत्नींसहित तो वानप्रस्थाला निघून गेला. तपस्या करून पुढे स्वर्गात गेला. पण हा जरासंध अत्यंत उन्मत्त झालेला आहे आणि त्याला मारायलाच हवं. युधिष्ठिर म्हणतो, भीम आणि अर्जुन हे माझे डोळे आहेत, पण श्रीकृष्णा तू माझं मन आहेस. तेव्हा तू म्हणशील तसं करू, फक्त तू म्हण काय करायचं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, भगवान द्वंद्व युद्धामध्ये भीम त्याला मारेल, आम्ही दोघं त्याच्या बरोबर जाऊ, अर्जुन आणि मी. युधिष्ठिर म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि जरासंध वधासाठी हे 3 अग्निस्वरूप महात्मे मगधाच्या दिशेनं वेगात निघाले. श्रीकृष्ण म्हणजे राजनैतिक प्रज्ञा, अर्जुन म्हणजे जय आणि भीम म्हणजे बल. हे सर्व मिळाले एकत्र की त्याला पराक्रम असं म्हणायचं. नंतर आपण पराक्रमाने मिळवायचं सेनेनं आणि राजनैतिक दुर्बलतेनं गमवायचं. झाले ना पूर्वी. कराची पर्यंत गेलो होतो आम्ही, कराची पर्यंत. लाहोर आमची सेना गेली होती. सैनिकांनी जिंकलं आणि राजनीतीची अक्कल नसणाऱ्यांनी ते घालवलं. म्हणून 3 गोष्टी हव्यात, एक गोष्ट असून चालत नाही. आणि या 3ही गोष्टी श्रीराम आणि हनुमान यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून ते विजयी झाले. पहिली काय आहे? राजनैतिक प्रज्ञा हवी, उत्सन्नगिरी हवी. दुसरी आहे जय करण्याची तीव्र इच्छा. काय वाटेल तर झालं तरी जिंकायचं. एक वेळ 4 पावलं मागं येऊ पण त्याला झडप घालून संपवायचं. जय मिळवण्याची तीव्र इच्छा.
आणि तिसरी गोष्ट, नुसती इच्छा असून चालत नाही, तसं बळ पण असायला हवं. म्हणून बळ, या 3 गोष्टी एकत्र आल्या की पराक्रम घडतो. आणि हीच गोष्ट आमच्या शिवरायांकडे होती, शिवछत्रपतींकडे होती. कुरुजंगल देश पार केला म्हणजे कौरवांचा, आणि मगधामध्ये प्रवेश झाला. स्नातकांचा, ब्राह्मणांचा वेश तिघांनी घातलाय. गिरिप्रजा नगरीमध्ये तिघही प्रविष्ट झाले. जरासंध यांचं स्वागत करतो. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या बरोबर हे जे दोघं आहेत यांचं मौनाचं व्रत आहे, मध्यरात्रीच बोलतात, मी कधीही बोलतो. यज्ञागारामध्ये आम्ही निवास करू, आपल्याशी मध्यरात्री बोलू. जरासंध न विसरता बरोबर मध्यरात्री यज्ञागारामध्ये येऊन पोहोचला आणि म्हणाला, खरं बोला, तुम्ही ब्राह्मण स्नातक वाटत नाही, तुम्ही क्षत्रिय दिसता. बघा, ज्याला राज्य करायचं आहे, ज्याला नेतृत्व करायचं आहे ना, त्याला माणसांची पारख असायला हवी. मग तो चांगला असो अथवा वाईट असो. काय जरासंधाने अचूक हेरले बघा. जरासंध म्हणतो, तुम्ही क्षत्रिय आहात, ब्राह्मण नाही. तुमचा वेश खोटा आहे. देहावरची सर्व लक्षणं क्षत्रियांची आहेत. अंगुली त्राण चढवल्याची खुणा तुमच्या बोटांवर आहेत. धनुष्याच्या प्रत्यंच्या घासल्याच्या खुणा तुमच्या दंडांवर आहेत. गदा वगैरे आयुध हाताळल्याच्या खुणा तुमच्या तळव्यांवरती दिसत आहेत. तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुम्ही येताना आडवाटेने आलात, महाद्वारातून आला नाहीत. तुम्ही काही शत्रू आहात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे शत्रूकडे आडवाटेनच तर यायचं असतं, समोरून यायचं नसतं. तुझा सत्कार आम्ही स्वीकारत नाही. जरासंध म्हणतो, अरे पण मी काय तुमच्याशी वैर केलंय, मला तरी आठवत नाही. मी स्वधर्म पालनामध्ये तत्पर आहे. मी ब्राह्मणांचा सन्मान करतो, मी यज्ञ करतो. मी कधीच वाईट वागत नाही. असं झिंगल्यासारखे काय बोलताय, असं हा जरासंध श्रीकृष्णांना आणि या दोघांकडे बघून बोलतोय. श्रीकृष्ण म्हणतात, अरे पशूंप्रमाणे श्रेष्ठ राजांना डांबून ठेवलंस आणि त्यांची हत्या करणार आहेस. तुझ्यासारखा मूर्ख राजा जगात मी बघितला नाही. तुझ्या सामर्थ्याला आम्ही भीक घालत नाही. आम्ही निर्भय आहोत. ऐक आमचा वास्तविक परिचय. मी वासुदेव श्रीकृष्ण. हा बलवान दिसतोय उंचापुरा, तो भीमसेन द्वितीय कौंतेय. आणि हा जो नीलवर्णाचा माझ्यासारखा दिसणारा आहे ना, हा अर्जुन कौंतेय तृतीय कौंतेय आहे. बोल, तुला आमच्याशी कुणाशी द्वंद्वयुद्ध खेळायचं सांग. आम्ही तिघही उपस्थित आहोत, उत्सुक आहोत. जरासंध म्हणाला, तुला तर मी मोजतच नाही. भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय तो, त्याला मोजता येत नाही, तुला काय कळतंय मोजत नाही म्हणतोस. मायेला सुद्धा त्याला मोजता आलं नाही, तू काय मोजणार. तो म्हणतो, मी तुला मोजत नाही. तुझ्याशी लढायचा आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा. आणि ह्या 2 वीरामध्ये पण हा तुझ्यासारखा दिसणारा तुझ्यासारखाच दिसतोय. हा घोरा पान जो कोणी आहे, ही हॅज द पोटेन्शियल कॅलिबर. त्याच्याशी लढण्यात मला आनंद वाटेल. ठरलं. दुसऱ्या दिवसापासून मल्लयुद्धाला प्रारंभ झाला. सलामी झाली, युद्धाची घोषणा झाली. दोघं
युद्धाची सुरू झाली. प्रकर्षण, अपकर्षण, अनुकर्षण, विकर्षण असे अनेक प्रकार. प्रचंड युद्ध प्रारंभ झालं. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला युद्ध सुरू झालं आणि अहोरात्र युद्ध शुक्ल त्रयोदशी पर्यंत चाललं. अहोरात्र न थांबता अखंड युद्ध चाललेलं आहे. 14व्या रात्री मात्र जरासंध थकायला लागला. 14व्या रात्री श्रीकृष्ण म्हणतात, अरे शत्रू दमलाय, जीव देण्याची शक्यता आहे, सरळ बाहू युद्ध कर भीमा. आता मात्र भीमानं जीव घ्यायचं ठरवलं. आता याला संपवायचं. भीमा, अरे आपलं वायवी अचाट सामर्थ्य दाखव. या जरासंधाला दाखव मी वायुपुत्र आहे. आणि भीमानं जरासंधाला उचललं. 100 वेळा कर 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 हवेत फिरवलं. 100 वेळा. आणि आपल्या गुडघ्यावर त्याला धरून आपटलं. तुकडे केले. चोळा फोळा करून त्याला फेकून दिलं. भीमानं प्रचंड आरोळी दिली. एक पाय धरला आणि त्याला उभं चिरून टाकलं आणि 2 तुकडे करून फेकून दिले. इतका भयंकर संहार आणि इतका प्रचंड आक्रोश. अरे ते युद्ध पाहणारे सगळे मागत थरथर थरथर कापायला लागले. स्त्रियांचे गर्भपात झाले आणि जरासंधाचं शव तिथंच ठेवून हा त्रिवर्ग बाहेर पडला. जय जय रघुवीर समर्थ. आणि भीमसेनानं अत्यंत उन्मत्त असणाऱ्या या जरासंधाला मारून टाकलं. जय जय रघुवीर समर्थ. सहदेव नावाचा जरासंधाचा पुत्र आहे. त्याला श्रीकृष्णांच्या पायावर घातलं गेलं. श्रीकृष्णांनी त्याला अभय दिलं आणि तिथंच त्याचा राज्याभिषेक करून पांडवांचा अनुकूल बनवून घेतलं. आणि पांडवांचा अनुकूल बनवून राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिर महाराजांना सहाय्य करण्यासाठी ये असं सांगून तिघेही पुन्हा इंद्रप्रस्थाला परत आले. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अविश्रांत पांडवांना सहकार्य करणाऱ्या भगवंताबद्दल युधिष्ठिरानं खूप प्रशंसापूर्ण उद्गार काढले. भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि भगवान पुन्हा हे काम पूर्ण करून कमी असं म्हणून द्वारकेला परत गेले. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय
असेल तर तुम्हाला दिग्विजय करावा लागतो, सर्व पृथ्वी अधीनस्थ करून घ्यावी लागते. एकतर मित्र बनवावं लागतं, नाहीतर मांडलिक बनवावं लागतं, नाहीतर जिरवावं लागतं. हरवून त्याला आपल्या राज्याचा भाग बनवावा लागतो आणि मगच राजसूय यज्ञ करण्यास तुम्ही पात्र ठरता. आणि त्यामध्ये फार मोठी धोंड असणारा हा जरासंध, त्याला संपवून आता 4 पांडव दिग्विजयासाठी बाहेर पडतात. अर्जुनाला उत्तर दिशा देण्यात आली, भीमसेनाला पूर्व दिशा, सहदेवाला दक्षिण आणि नकुलाला पश्चिम दिशा. या 4 दिशांना 4 पांडव जातात विजय प्राप्तीसाठी. अर्जुनानं देवी देवता यक्ष गुह्यक आदिकांना हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन परास्त केलं, भरपूर धन आणलं आणि तेव्हापासून त्याला धनंजय असं म्हणायला सुरुवात झाली. सर्वान् जनपदान् जित्वा वित्तमादाय केवलम् मध्ये धनस्य तिष्ठामि तेनाहुर्मां धनंजयम्. जय जय रघुवीर समर्थ. भीम पूर्व दिशेला गेलेला आहे. शिशुपाल, जरासंधाचा पुत्र सहदेव, म्लेच्छगण, पौंड्र वासुदेव इत्यादिकांकडून खंडणी मिळवली. सहदेव दक्षिण दिशेला गेलेला आहे आणि गंमत म्हणजे बघा, मैंद आणि द्विविध यांच्याशी 7 दिवस युद्ध केलं. हे रामायण काळातले वानर आहेत, रामरायांचे भक्त आहेत. किष्किंधेचं त्यांचं राज्य आहे आणि 7 दिवस सहदेव खूप छान लढला म्हणून या दोघांना संतोष प्राप्त झाला. अरे, श्रीकृष्णांची कृपा आहे म्हणून आमच्या समोर हा टिकू शकला, तर काय याची हिंमत आहे आमच्या पुढं टिकायची, असं म्हणून संतुष्ट होऊन त्या दोघांनी भरपूर त्याला धन दिलं. लंकेपर्यंत गेला, प्रस्ताव ठेवला. लंकाधीश विभीषण, आम्हाला धन तरी द्या, नाहीतर आमच्याशी लढा तरी. आता विभीषणाने विचार केला, सहदेवाच्या पाठी श्रीकृष्ण म्हणजे आपले श्रीरामच आहेत आणि युग त्यांचं आहे, कशाला तंटा करा, त्याला धन पाठवून द्यावं. म्हणून विभीषणाने सुद्धा धन दिलं आणि एका अर्थानं मान्यता दिली, तुमच्या राजसूय यज्ञाला आमची मान्यता आहे. पश्चिमेकडे नकुल जातो. पल्लव, बर्बर, किरात, यवन, म्लेच्छ, पुष्कर आदी क्षेत्रांमधून द्वारकेपर्यंत पोहोचतो. मद्र देशात मामाशी संधी करतो आणि तिथूनही धन आणतो. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा धन दिलेलं आहे. वी ऍक्सेप्ट युअर लीडरशिप असं म्हणून त्यांनी सुद्धा धन दिलेलं आहे आणि सर्वत्र आपला प्रभाव प्रस्थापित करून 4ही पांडव परत येतात. आणि आता भगवान श्रीकृष्णांना आदरपूर्वक राजसूय यज्ञासाठी बोलवण्यात यावं म्हणून युधिष्ठिरांच्या सांगण्यावरून एक दूत पाठवला जातो. श्रीकृष्ण प्रभू इंद्रप्रस्थामध्ये येतात. अपार आनंद युधिष्ठिराला होतो. केशवा, तुझ्यामुळं केवळ ही पृथ्वी मला प्राप्त झाली. नकुल हस्तिनापुरात जातो. भीष्म आणि धृतराष्ट्र यांना आमंत्रण देतो. सर्व प्रमुख कुरुवीर, अन्यही मित्र, राजे वगैरे वगैरे सगळे मांडलिक राजे इंद्रप्रस्थामध्ये गोळा होतात आणि युधिष्ठिर यज्ञ दीक्षा घेतो. आता हा यज्ञ म्हणजे याग आहे, प्रचंड मोठं काम आहे. त्यामुळं एकट्याचं हे काम नाही, वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळी वेगळी दायित्व दिली जातात. कौरवांना आपल्याच घरातले समजून दायित्व दिलं गेलं. महत्वाचं दायित्व दिलं दुःशासनाकडं, हे भीमाकडं नाही दिलं. ते म्हणजे भोजनाचं.
दुःशासनाला हे दायित्व दिलं, भोजन तू बघायचं, ब्राह्मणांचं स्वागत अश्वत्थामा करेल, राजांचा सत्कार संजय करेल, तुम्हा सगळ्यांवर देखरेख भीष्म करतील, धनाचं रक्षण आणि दक्षिणा देण्याचं काम कृप करतील, कृपाचार्य, खर्च वेच विदुर करतील, आहेर स्वीकारण्याचं काम दुर्योधन करेल. आहेर स्वीकारण्याचं काम दुर्योधनाला दिलं. द्रोणांना काही काम नाही दिलं, ते गुरुस्थानी आहेत बरं का, गुरूंना पण लावायचं कामाला. त्यांना सन्मानाचं स्थान दिलं. आणि भगवान श्रीकृष्णांनी एक सेवा मागून घेतली, मागून, मला हे हवंय. काय मागितलं असेल? कसे भगवान आम्हाला शिकवतायत बघा. भगवान म्हणतात, माझ्या जीविताचं साफल्य तेव्हाच होईल जर ब्राह्मणांची पादचर्या माझ्याकडून होईल. जे मोठे मोठे ऋषी येतील, वेदज्ञ येतील, शास्त्रज्ञ येतील, त्यांचं चरण संवाहन करण्याची सेवा मला प्राप्त व्हावी, अशी स्वेच्छेनं मागणी भगवान श्रीकृष्ण करतात. आणि ही गोष्ट अर्जुन आणि भीमाला नंतर सुनावलेली आहे भगवंतांनी वेगळ्या वेगळ्या प्रसंगी. तर मी ऐकवन तुम्हाला. म्हणून आचार्य चाणक्यांच्या राजनीतीच्या शास्त्रामध्ये वृद्धोपसेवेला खूप महत्व आहे. इथं वृद्ध शब्दाचे दोन अर्थ आहेत, फक्त वयोवृद्ध नाही, ज्ञानवृद्ध सुद्धा. आचार्य चाणक्य अर्थशास्त्र सांगणारे मोठे, आता खरं तर ऋषीच म्हणायला हवे, पण कलियुगात झाले म्हणून त्यांना ऋषी म्हणत नाही. आणि ज्यांनी राजकारण फक्त शिकवलं नाही तर जगून दाखवलं, एक उभं राज्य जमीनदोस्त करून दुसरं राज्य निर्माण करून दाखवलं, अशी ताकद असणारा तो महात्मा होता. अशा लोकांना महात्मा म्हणावं. मिळत आलेलं स्वातंत्र्य पुढे ढकलणाऱ्याला महात्मा म्हणू नये. त्यांनी आपल्या चाणक्य सूत्रामध्ये, म्हणजे अर्थशास्त्राच्या सूत्रामध्ये, वृद्धोपसेवेला स्थान दिलेलं आहे, महत्वाचं. अनेक गोष्टी कृपेतून प्राप्त होतात, शिकवाव्या लागत नाही, आपोआप प्राप्त होतात कृपेनं. आणि म्हणून भगवान आपल्याला दाखवतायत, जरी मी भगवान असलो तरी नरदेहाचा स्वीकार करून जेव्हा मी येतो तेव्हा मी सुद्धा ज्ञानीजनांची चरण सेवा करतो. वालीला भगवंताने जे सुनावलंय ना, जेव्हा वालीने आरोप केले तू अधर्म केलास वगैरे, भगवंताने जे सुनावलंय ते सुनावताना त्याला म्हटलं का काहीतरी बडबड करू नको. महापुरुषांच्या चरणात बसून दीर्घ सेवा केल्यानंतर जे ज्ञान आणि धर्म कळलाय त्यानुसार मी तुला मारलेलं आहे. हे भगवंताचं वचन आहे रामावतारातलं. म्हणून आपल्या इथं संत सत्पुरुषांची, वेदज्ञ, शास्त्रज्ञ अशा लोकांची, तपस्व्यांची, ज्ञानीजनांची चरण सेवा करण्याला महत्व आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी देह सोडल्यानंतर त्यांनी ज्या पादुका धारण केल्या आहेत त्यांची सुद्धा तेच आहेत अशी भावना ठेवून त्याचं पूजन करणं ही पद्धती आहे. इतकं त्याचं महत्व आहे. म्हणून तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पण अवश्य तुमच्या मुलांना कुठल्या तरी तीर्थस्थानी, क्षेत्रस्थानी पाठवा. अगदी मी सज्जनगडच असं म्हणणार नाही, पण मला तसं म्हणायला आवडेल.
त्यांची श्रद्धा आहे. तसे रामकृष्ण महाराज आहेत, त्यांचं स्थान कोणतं आहे? तसं तर सगळं विश्वच त्यांचं स्थान आहे. पण आपण धरून नगर, तिथं तुमची श्रद्धा आहे. तिथं जाऊन काही काळ तुम्हाला शक्य झाली तर सेवा करा. तुमच्या मुलांना अवश्य पाठवा, त्यांच्याकडून सेवा करून घ्या. आणि तुम्ही नसताना जाऊ द्या. तुम्ही असताना जाल तर सारखं हे केलं का ते केलं का, तुमची गरज नाही तिथं, ते आहेत तिथं बसलेले. तुम्ही नसताना जाऊ द्या. याचा अर्थ तुम्ही असताना ते नसावेत असा अर्थ नाही, पण तुम्ही नसताना कधीतरी ते तिथं असावेत. सारखं आपल्या पंखाखाली आपल्या पोरांना घेऊन फिरायची सवय लागलेली आहे. ते पंख तेवढे दूर करा. आमच्या गडावर एक एक कशी मुलं तयार होत आहेत. इथं बसलेले दोघं तिघं, त्याच योगानं ही मुलं घडतात, त्यांच्यावर संस्कार होतात. किती उंच जातील माहिती नाही, पण घसरणार नाहीत एवढा विश्वास आहे. किती उंच जायचं त्यांच्यावर आहे. कारण समर्थांची एनर्जी म्हणजे संतांची एनर्जी अपरिमित असते. त्याच्यातून जेवढं तुम्ही घ्याल तेवढे तुम्ही वर उड्डाण कराल. ते त्या व्यक्तीवर आहे, तो किती घेतोय. पण एक निश्चित आहे, त्याला घसरू दिलं जात नाही. कारण त्यांनी तू माझा आहेस असं म्हटलेलं असतं. म्हणून या मुलांकडून अशी सेवा करून घ्या. जवळपास तुमच्या इथं कुठला आश्रम असेल किंवा गोशाळा असेल, एखादा तपस्वी असेल, ज्ञानी पुरुष असेल, त्याच्याकडे पाठवा. त्याची सेवा करून घ्या. त्याचं फळ लगेच कळणार नाही. कदाचित 10-15 वर्षांनी पण कळेल की अमुक अमुक सेवेचं मला हे फळ प्राप्त झालंय वाटतं. पण त्याचं अपरिमित महत्व आहे. आणि म्हणून या दोनही अवतारांमध्ये सद्गुरूंच्या किंवा संतांच्या चरण सेवेचं महत्व भगवान दाखवून देतात. रामावतार असो, कृष्णावतार असो. आपल्या या मायेच्या कोशातून थोडं त्या मुलांना बाहेर काढा. त्या मायेमुळं त्यांचं नुकसान होत आहे. माया आवश्यक आहे, पण एवढी नको की त्या मायेच्या कोशाच्या बाहेर जगच नाही असं त्यांना वाटावं. रांगणाऱ्याला चालायला लावण्यापर्यंत माया पुरेशी आहे. चालायला लागल्यानंतर पळायला लावण्यासाठी माया नको आहे. त्यासाठी संतांचा हात धरून त्यांना पुढे पळू द्या. भगवान स्वतः मागून घेतात, या महापुरुषांची चरण सेवा मला करायची आहे, पादसंवाहन करायचंय, भजन पूजन त्यांचं करायचंय. नारद अधिक महान ऋषी येतात, मोठे मोठे राजर्षी तिथे येतात, सर्व विराजमान झालेले आहेत. आणि नारद मुनी आता नारद मुनी बोलायला लागले की सगळ्यांनी चूप बसायचं असतं. त्यांच्या पुढे कोणी अक्कल चालवायची नाही. ते स्थानच एवढं मोठं आहे. नारद मुनी बोलायला लागले. उवाच पुरुषोत्तमम, भगवंताला बोलायला लागले. अंशेनावत्तरेत्येवं तथेत्याह चतं हरिः. तुम्ही श्रीहरी आहात, अंश रूपानं का असेना तुम्ही या देहामध्ये प्रकट आहात. अशी स्तुती भगवंताची केली. आणि युधिष्ठिराने प्रश्न उपस्थित केला. सर्वप्रथम जी पूजा, ज्याला अग्रपूजा असं नाव आहे, ही अग्रपूजा कुणाची करावी? तेव्हा भीष्मांनी उत्तर दिलं, महातेजस्वी बली पराक्रमी अशा श्रीकृष्णांची अग्रपूजा केली जावी. श्रीकृष्णांचं वय युधिष्ठिरांपेक्षा कमी आहे. अनेक वयोवृद्ध लोकांपेक्षा भगवान फार लहान आहे, वयाने फारच लहान आहे. भीष्मांपेक्षा तर खूपच लहान आहे. पण भीष्म म्हणतात श्रीकृष्णांची अग्रपूजा केली जावी. आणि भीष्मांचं वाक्य
हे पांडव आणि कौरवांसाठी प्रमाण वाक्य आहे. आणि म्हणून सहदेवाला पुढं करून भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली. नुसती प्रारंभ नाही झाली, छानपैकी अग्रपूजा झाली. विधीपूर्वक अग्रपूजा झाल्यानंतर पूजा होईपर्यंत शिशुपाल कसा बसा गप्प बसला होता. पूजा पूर्ण झाली, भडकला, तो क्रुद्ध झाला. म्हणतो, अरे युधिष्ठिरा, तू आणि भीष्म दोघही अधर्माचरणी आहात. तुम्हाला अक्कल नावाची गोष्ट नाही. अरे इथं वसुदेव, द्रुपद, द्रोण, द्वैपायन, व्यास, तू भीष्म स्वतः, अश्वत्थामा, कृप, कर्ण, दुर्योधन, भीष्मक, रुक्मी, एकलव्य, शल्य, इतके सगळे होते. यांच्यापैकी एकाची निवड करण्याच्या ऐवजी या गोपाळाची निवड केलीस. ना हा कुठला राजा, न ऋत्वी, न ब्राह्मण, न कुणाचा आचार्य, यातलं काहीच ह्याच्याकडे नाही. इथं आलेल्या सर्व राजांचा आणि ऋषींचा हा मान आहे. अरे षंडाचा विवाह लावणं अथवा आंधळ्याला आरसा दाखवणं असं हे झालंय कृष्णाची अग्रपूजा करणं म्हणजे. आता युधिष्ठिर कसा आहे, सौम्य स्वभावाचा आहे. युधिष्ठिराला असं वाटतंय सगळं छान घडावं. कसं स्मूथली वाटतं ना आपल्याला. तसं काही होत नसतं. युधिष्ठिर धावतो आणि शिशुपालाला म्हणतो, अरे शांत हो, शांत हो. आणि त्याची मनधरणी केली. भीष्मांना आवडली नाही. भीष्म म्हणतात, अरे भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ योद्धा आहे. या श्रीकृष्णाने सर्वांना हरवलेला आहे. आता हा विषय महाभारतात थेट येत नाही. हरिवंश पुराण जर वाचलं तर आपल्याला कळतं, राजसूय यज्ञ होण्याच्या आधी षटपूर आदी असुरांचा संहार करताना भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा महान पुत्र प्रद्युम्न यांनी जो काही अद्भुत पराक्रम गाजवलाय. प्रद्युम्नाने या भीष्मांसकट शिशुपाल आहे, जरासंध आहे, सगळे कौरव, भीष्म, सगळे कृप वगैरे सगळ्यांना बांधून ठेवलं होतं षटपूर्वधाच्या वेळेला. तो संदर्भ इथं आहे. श्रीकृष्णांनी सर्वांना हरवलंय. सज्जनांना पूजनीय श्रीकृष्ण आहेत. वेदांताचा संपूर्ण अभ्यास, अलौकिक शरीर सामर्थ्य यांनी संपन्न. आणि तुला माहित नसेल तर सांगतो, जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं मूळ कारण श्रीकृष्ण. भीष्मांनी सांगितलं. भीष्म असं बोलून गेले तरी सुद्धा त्या शिशुपालाचं एकूण वागणं बघितलं. सहदेवाला राग आला. सहदेव आक्रमक वृत्तीचा आहे बरं का. सहदेव म्हणतो, ज्याला ही अग्रपूजा मान्य नाही त्याच्या डोक्यात लाल घालीत. सहदेव त्याच्या डोक्यात लाल घालीत, नाहीतर इथंच त्याचा वध करून टाकेल. या सर्वांनी अग्रपूजेला मान्यता द्यावी, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. भीम नाही बोलत आहे बरं, सहदेव बोलतोय. अशी तडक्यानं त्याने जी काही एका अर्थानं आरोळी ठोकली. आकाशवाणी झाली, साधू साधू साधू, आणि सर्वत्र पुष्पवृष्टी झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि इतरांची सुद्धा पूजा संपन्न झाली. तेवढा वेळ शिशुपाल कसा बसा शांत राहिला. पण आता काही त्याला शांत बसवेना. मृत्यू जवळ आल्यानंतर माणसाला नको ते सुचायला लागतं.
अशीच त्याची स्थिती आहे. समर्थांचं एक विडंबनात्मक काव्य तुम्हाला ऐकवतो. हे शिशुपालाला इतकं मराठीत बोलायचं तर फिट्ट बसत. डुकराचे घरी डुकर पाहुणा, डुकराचे घरी डुकर पाहुणा, गाढवी मेहुणी, गाढवी मेहुणी, गाढवाची, गाढवाची, डुकराचे घरी डुकर पाहुणा, डुकराचे घरी डुकर पाहुणा. कुंकती गाढव, कुंकाती डुकर, कुंकती गाढव, कुंकाती डुकर, सुख परस्पर, सुख परस्पर, वाटत आहे, वाटत आहे, डुकराचे घरी डुकर पाहुणा, डुकराचे घरी डुकर पाहुणा. खरांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ, खरं म्हणजे गाढव, खरांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ, डुकरी कोल्हाळ, मांडियेला, डुकरी कोल्हाळ, मांडियेला, मांडियेला, डुकराचे घरी डुकर पाहुणा, डुकराचे घरी डुकर पाहुणा. डुकराचे नाक, कुत्र्याचा कान, डुकराचे नाक, कुत्र्याचा कान, दास देतो मान, दास देतो मान, निंदकासी, निंदकासी, डुकराचे घरी डुकर पाहुणा, डुकराचे घरी डुकर पाहुणा, डुकराचे घरी डुकर पाहुणा. जय जय रघुवीर समर्थ. निंदकाची अवस्था डुकरा आणि कुत्र्यापेक्षा जास्त नसते, हे इथं समर्थाने सांगून दिलंय. आणि म्हणून या शिशुपालाची अवस्था काहीशी अशीच आहे. सर्वांच्या पूजा संपन्न झाल्या. आता मात्र शिशुपाल भयंकर चिडला आणि म्हणतो, राजांनो, राजांनो. किती प्रेमाने बोललो मी. राजांनो, अरे मी तुमचा सेनापती इथं उपस्थित असताना का तुम्ही भयभीत आहात? या यादवांचा आणि पांडवांचा संहार करून टाकू, त्याला कितीचा वेळ लागणार आहे? शिशुपालाच्या पक्षातील क्षत्रिय क्रुद्ध झाले आणि यज्ञ विध्वंस करण्याची वृत्ती त्यांना प्राप्त झाली. युधिष्ठिर भीष्मांकडे जातो आणि प्रार्थना करायला लागतो, तात काहीतरी पहा, काहीतरी विपरीत घडायला नको. पण भीष्म हे भीष्म आहेत. भीष्म म्हणतात, अरे कुत्रा जरी चिडलं तर त्या सिंहाचं काही बिघडवू शकत नाही. शांत श्रीकृष्ण फक्त याच्यातील वैष्णव अंश काढून घ्यायच्या तयारीत आहेत असं मला वाटतं. पण हे सगळं चाललंय, भगवान शांतपणे ऐकून घेत आहे. भीष्म काय बोलताय?
सहदेव काय म्हणतो, शिशुपाल काय म्हणतो, भगवंत आरामात बसून ऐकतात. नो रिॲक्शन एक्सेप्ट स्माइल. स्मितहास्यपूर्वक भगवान सगळं हे पाहत आहे. शिशुपाल अजून खेकसला आणि भीष्मांना इतकं 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 टाकून बोलला, अरे हा अनपत्य आहे, पुत्र नाही याला, बडबडतोय आमच्या समोर, हा थेरडा म्हातारडा ढोंगी आहे. आणि वाटेल तसं भीष्मांना टाकून बोलला. हे बोलल्यानंतर मात्र भीमसेन शांत बसू शकत नाही. भयंकर क्रोध आला भीमाला. आणि भीमाचा क्रोध बघितल्यानंतर सगळे राजे थरथर कापायला लागले. असा भयानक रूप भीमानं धारण केलं. आणि आता त्याच्याकडे जाणार आणि शिशुपालाला संपवणारच की काय. भीष्माने अडवलं, त्याला प्रेमाने समजावलं, अरे जाऊ दे, तुला त्याला मारायचं नाही, मारणारा माणूस तिथं आहे आपल्याकडं, वेट फॉर सम टाइम. खूप समजावलं आणि इतिहास सांगितला. सगळ्या राजांना ऐकवला इतिहास. हा जेव्हा जन्मला त्यावेळेला याला 3 डोळे आणि 4 हात होते. आणि गर्दभाचा आवाज याचा, आई बाप खिन्न झाले. त्याच वेळेला आकाशवाणी झाली, हा ऐश्वर्यशाली होईल, याची जोपासना करा. तेव्हा त्याच्या आईने विचारलं, याच्या मृत्यूचं काय कारण होईल. तेव्हा त्या अदृश्य शक्तीने सांगितलं, याचे अतिरिक्त अवयव याला ज्याच्या मांडीवर ठेवल्यामुळे नष्ट होतील, गळून पडतील, तोच याचा संभर्ता आहे. त्याच्या हस्तेच याचा मृत्यू होईल. मग एकच कार्यक्रम राहिला, कोणी नवीन आलं ठेवा मांडीवर. काही झालं का, नाही झालं ना, बरं ठीक आहे. आला कोणी नवीन, येत नसला तरी हो जरा सर या ना वर, कथा चालू आहे, या ऐकायला 2 मिनिटं ऐका मग जा. मध्यंतराची वेळ जवळ आली, फायदा होईल, या 2 मिनिटं तरी. त्याच्या मांडीवर बसवायचं, काही नाही झालं जा म्हणायचं, कशाला आला तर निघ. आणि भगवान श्रीकृष्ण आणि राम दोघेही जेव्हा गेले, रामांच्या मांडीवर ठेवलं, काही झालं नाही. श्रीकृष्णांच्या मांडीवर ठेवलं आणि अतिरिक्त त्यांचे अवयव त्या मुलाचे गळून पडले. त्याच्या आईला कळलं, हाच कृष्ण त्याचा संवर्त आहे. त्याच्या आईने खूप विनवणी केली, याला क्षमा कर, मारू नको वगैरे. तेव्हा भगवान म्हणाले, मारण्यासारख्या 100 चुका क्षमा करेन. नुसत्या 100 चुका नाही, ज्या चुकीला मृत्यू हा दंड द्यायला हवा अशा 100 चुका त्या मी क्षमा करेन. आणि असं म्हणून भगवान निघून गेले तिथून. हा महामूर्ख शिशुपाल, अरे भीमा, वरामुळेच चढेल झालेला, भवती न भवती अशा अपमानास्पद अनेक वाक्य तो बोलला. भीष्म सर्वांना उद्देशून म्हणतात, अरे हा मला मारणार काय, की कृष्णाला मारणार आहे. ये तर मग चल मारून दाखव, आम्ही इथंच आहोत, युद्धासाठी सज्ज आहोत. क्षत्रिय कधीही युद्धाला घाबरत नाही. आता युद्धाचा प्रसंग येतो असं दिसल्यानंतर मात्र भगवान श्रीकृष्ण स्वतःहून बोलायला लागले. पण त्यांची वाणी कशी आहे, कोणताही आवेश नाही, कोणताही आवेग नाही, क्रोध सुद्धा नाही. समजावणीच्या स्वरात भगवान बोलायला लागले. आणि म्हणून त्यांना प्रश्न विचारणं योग्य आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा. तुम्हाला आणि आम्हाला विचारून काय उपयोग आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा. आम्हाला जरा कोणी काही बोललं तर राग येतो,
इथं तर इतका घोर अपमान सुरू असताना स्माईल देत देत ते बोलताय. बरोबर. म्हणून शांत स्वरामध्ये सगळ्यांना समजावण्याच्या स्वरात भगवान बोलायला लागले. हा शिशुपाल आमचा हाडवैरी आहे. यज्ञ अश्व पळवतो काय, बभ्रूची पत्नी आणि भद्रा नावाची कन्या यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध यानं पळवून नेलं. यानं रुक्मिणीची अभिलाषा धरली आणि असे अनेक अपराध यांनी केलेले आहेत. आणि आता बघा, या राजांच्या समुदायामध्ये हा उघडपणे माझा अपमान करतोय. याचा खरं तर वधच करायला हवा, पण मी शांत आहे. असे बोलले की समोरच्याला हे शांत आहे तसं वाटावं आणि हा तर पेटला पाहिजे. याला म्हणायचं राजनीती. तो तसाही पेटलेलाच आहे. शिशुपाल म्हणाला, अरे ए गोपाळ, अरे तू काय माझं वाकडं करतोस रे, बघूया तरी. आणि 100चा आकडा पूर्ण झाला आणि आता भगवान उभे राहिले. त्यांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र प्रकट केलं आणि भयंकर असं सुदर्शन चक्र भगवंतांनी त्याच्यावर सोडलं. सगळे राजे अवाक होऊन पाहतायत. भीष्म सुद्धा अवाक, भीम सुद्धा अवाक, युधिष्ठिर सुद्धा अवाक होऊन सगळे पाहतात काय होतंय म्हणून. आणि ते चक्र गेलं. शिशुपालाला काही प्रतिकार करण्याच्या आत त्याचं मुंडकं उडवलं गेलं आणि पुन्हा ते चक्र भगवंताकडे आलं आणि अंतर्धान पावलं. गोपाल कृष्ण भगवान की. याचे 100 अपराध झाले. आता याला मी संपवतो म्हणून भगवंतानी शिशुपालावर अस्त्र सोडलं. आणि अद्भुत गोष्ट म्हणजे शिशुपालाच्या देहातून एक दिव्य ज्योत बाहेर प्रकट झाली आणि ही दिव्य ज्योत भगवंताच्या हृदयामध्ये विलीन झाली. सर्व राजांनी श्रीकृष्णांची अद्भुत स्तुती केली. हरी जगदांतरी रे, हरी जगदांतरी रे, हरी जगदांतरी दीनाधी, हरी जगदांतरी रे. हे तत्परावी बरी रे, हे तत्परावी बरी रे, हरी दीनाधी रे, हरी जगदांतरी रे. सकळ तारी सकळ मारी, सकळ तारी सकळ मारी, सकळ काळ विवरी रे, सकळ काळ विवरी रे, हरी जगदांतरी रे, हरी जगदांतरी रे.
विलसे दास म्हणे विलसे हरी जगदांतरी हरी जगदांतरी हरी जगदांतरी गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ. शिशुपालाचा पुत्र हे तिथं आहे. त्याच ठिकाणी त्याचा राज्याभिषेक करवला चेदी देशावर. आपल्याकडं राजकुलाचा मूलोच्छेद करण्याचा निषेध सांगितला आहे. राजकुलाचा मूलोच्छेद निशेष संपवायचे नाही, त्यांचा मान राखायचा, पुढच्या पिढीला राज्य करू द्यायचं. म्हणून तर जरासंध मेला पण त्याच्या मुलाला सहदेवाला राज्यावर बसवलं. आता शिशुपाल इथं मेला, त्याच ठिकाणी शिशुपालाच्या मुलाला राज्याभिषेक करवला त्याच देशाचा, आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून त्याला तिथं ठेवलं. त्यानंतर शिशुपालाचं और्ध्वदैहिक काय असेल ते, इतकी ही गोष्ट महत्वाची मानली गेलेली आहे.